नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मस्त बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे। खुरपूस असा वास येईल आणि थोडासा रंग बदलेल तोपर्यंत हे भाजून घ्यायचे। त्याच तव्यावर कमी तिखट असणाऱ्या मिरच्या पडीभर तेल टाकून मस्त परतून घ्यायच्या। गॅस अजिबात लावायचा नाही, गरम तव्यावरतीच आपल्याला ह्या मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजून झालेल्या आहे। आता एका प्लेटमध्ये त्या थंड करून घेऊयात आणि शेंगदाणे सुद्धा छान मस्त थंड होऊ देऊयात। शेंगदाण्यांची तुम्हाला हवं असेल तर पूर्ण साल काढून घ्यायची। इथे मी बघा किती छान मस्त साल काढून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे, त्यानंतर लसूण आणि मिरची याची मस्त आपल्याला चटणी बनवायची आहे। तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण छान मस्त बारीक करून घ्यायचा। तर इथे मी 20 ते 15 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि आता मस्त बघा लसूण छान बारीक झालेला आहे। त्यानंतर आता यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे, मिरच्या आणि मीठ सगळे साहित्य छान टाकून घ्यायचे आणि अशी भरडसर अशी याची बारीक पावडर बनवायची। तर बघा किती छान मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा।